यासह इतर पाहुयात महाफास्ट 100 बातम्या। मनुष्य विजयाने नम्र होतो, राणे विजयाने हिंस्त्र आणि बेफाम होतात। कोकणातून शिवसेना संपवली या नारायण राणेंच्या टीकेला सामनातून उत्तर। लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला प्रचंड यश। महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांनाच कोकणवासियांनी तडीपार केलं। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सांगलीत जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील विश्वजित कदमांना इशारा। त्या टोकाला जायला लावू नका, सगळंच गमवावं लागेल। विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा। राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा। तर सुनेत्रा पवार यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत। जालन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। वडीगोद्रीमध्ये उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार। सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला भेट देणार। खासदार संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हाकेंची भेट घेणार। छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता बांद्र्यात बैठक होणार। पक्षांतर्गत नाराजीसह जरांगेंच्या आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा होणार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार। आमदारांची मतं फुटू नये यासाठी राजकीय पक्षांसमोर आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता। राजेश विटेकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता। शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन जाण्यासाठी मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। माकपचे नेते नरसय्या आडम यांनी घेतली शरद पवारांची भेट। विधानसभा निवडणुकीसंदर्भात माकप नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा। नरसय्या आडम यांची 12 जागा माकपला देण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील साखर संकुलात बैठक। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत आढावा घेणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक। संघ मुख्यालय मोतीबागेत बैठक। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यात समाजवादी पार्टी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार। समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढवणार। आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार। पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढवण्याची शरद पवार गटाची मागणी। पुण्याच्या विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटलांकडे सादर होणार। पदाधिकारी आज जयंत पाटलांकडे 6 जागा लढवण्याची मागणी करणार। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणी वेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप। 2 जणांवर गुन्हा दाखल। मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते। डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला। निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण। केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं। भारतातील निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न। भारतात या आणि ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवा। निवडणूक आयोगाचे एलन मस्क यांना आव्हान। वायनाड की रायबरेली दोन्ही मतदारसंघाबाबत राहुल गांधी आज घोषणा करणार। उद्यापर्यंत राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाला उत्तर द्यावं लागणार।